नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काळोखाचा घर या कथेचा भाग 3. भाग पहिला आणि दुसरा दोघांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की त्यांना एक जुनी लाकडी पेटी दिसते आणि ती स्वतःच हलू लागते. आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग. आरव ती पेटी पाहतो आणि भीतीने एक पाऊल तो मागे घेतो. पण पांढऱ्या साडीतील ती स्त्री क्षणात नाहीशी होते. खोलीत पुन्हा शांतता पसरली. सायली अगदी धावत आरवजवळ गेली. आरव, तू ठीक आहेस ना? आरव काही बोलला नाही. त्याची नजर अजूनही त्या रिकाम्या जागेवरच खिळलेली होती आणि तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेली ती जुनी लाकडी पेटी टक टक करत स्वतःच हलू लागली. तिघांच्याही अंगावर काटा आला. आरवने धाडस करून पेटीजवळ पाऊल टाकलं. हळूहळू झाकण उघडलं तर आत धुळीने माखलेली एक जुनी डायरी, एक काळा धुरकट फोटो आणि चांदीचं छोटंसं लॉकेट होतं. सायलीने ती डायरी उचलली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जर ही डायरी वाचत असाल तर सावध राहा. ती अजूनही या घरात आहे. सायलीचा आवाज थरथरला. आरव, मला हे काहीच आवडत नाही. हे फार भयानक वाटते. आरवने पुढचं पान उघडलं. माझं नाव दामोदर देशमुख आहे. हे घर माझं आहे, पण आता हे घर आमचं राहिलेलं नाही. माझी मुलगी अन्वी अचानक बदलू लागली होती. ती रात्री कोणाशी तरी बोलायची, पण तिच्या खोलीत कोणीच नसायचं. ती नेहमी म्हणायची, ती पांढऱ्या साडीवाली बाई मला रोज भेटते. तेवढ्यात खालच्या मजल्यावरून धाड जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. विक्रम घाबरून म्हणाला, सर, खाली कोणीतरी आहे. तिघेही धावत खाली आले. हॉलमध्ये पोहोचताच भिंतीवरचा तोच जुना फोटो आता जमिनीवर पडलेला होता. पण यावेळी फोटो बदलला होता. आधी हसणारी छोटी मुलगी आता फोटोमध्ये रडत होती. तिच्या डोळ्यांतून रक्तासारखे लाल अश्रू वाहत होते. सायलीच्या हातातून हे सर्व पाहून डायरी खाली पडली आणि त्या क्षणी संपूर्ण घरात एका लहान मुलीचा आवाज घुमला. माझी आई अजूनही मला शोधते. आवाज इतका स्पष्ट होता की तो तिघांनाही ऐकू आला. आरवने टॉर्च त्या दिशेने फिरवली, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक त्याच्या हातातलं चांदीचं लॉकेट स्वतःच उघडलं. आत एका छोट्या मुलीचा फोटो होता आणि मागे लिहिलं होतं, अन्वी, 14 ऑगस्ट 2001. तेवढ्यात डायरीची उरलेली पानं कोणाचाही हात न लागता भराभरा उलटू लागली आणि शेवटच्या पानावर येऊन थांबली. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, तळघर उघडू नका. पण त्या क्षणी हॉलच्या जमिनीखालून ठक 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 कोणीतरी आतून दार ठोठावत होतं. सायली भीतीने मागे सरकली. आरव, हा आवाज जमिनीखालून येतोय. आरवने टॉर्च खाली फिरवली. हॉलच्या मध्यभागी जुना गालिचा पडला होता. त्याने गालिचा बाजूला केला. खाली लाकडी झाकण दिसलं. त्यावर मोठं लोखंडी कुलूप होतं आणि त्यावर लाल रंगाने लिहिलेलं होतं, उघडू नका. तेवढ्यात आरवच्या हातातलं चांदीचं लॉकेट जोरात गरम होऊ लागलं. त्याने ते पटकन खाली टाकलं. लॉकेट उघडलं. आतून एक छोट्या कागदाचा तुकडा बाहेर पडला. त्यावर लिहिलं होतं, सत्य तळघरात नाही, सत्य आरशात आहे. सायलीने हॉलमध्ये नजर फिरवली. समोर मोठा धुळीने माखलेला आरसा होता. तिने हाताने धूळ पुसली. क्षणभर तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण दुसऱ्या क्षणी प्रतिबिंबात तिच्या मागे तीच पांढऱ्या साडीतील स्त्री उभी होती. सायली भीतीने मागे वळली. मागे कोणीच नव्हतं. ती पुन्हा आरशाकडे पाहते. यावेळी आरशात ती स्त्री हळूहळू सायलीकडे चालत येत होती. सायली घाबरून ओरडली,
आरव धावत आला. काय झालं? आरसा आरसा आरशात ती आहे, सायली घाबरत घाबरत म्हणाली. आरवने आरशात पाहिलं तर त्याला काहीच दिसलं नाही. तो सायलीला शांत करत असतानाच आरशावर आपोआप अक्षरं उमटू लागली. अन्वीला शोधा. आणि त्याखाली आणखी एक वाक्य दिसलं. ती जिवंत पुरली गेली. आरव आणि सायली हे पाहून हादरले. तेवढ्यात बाहेर जोरदार वीज कडाडली. पूर्ण बंगला हादरला आणि वरच्या मजल्यावरची ती अर्धवट उघडी खोली धाडकन बंद झाली. त्याच क्षणी एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमू लागला. आई, आई, मला बाहेर काढ. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. आरव, आपण या मुलीला मदत केली पाहिजे. आरवने डायरीचं पुढचं पान उघडलं. त्यात घराचा हाताने काढलेला नकाशा होता. नकाशावर एका भिंतीवर लाल गोल केला होता. त्याच्या बाजूला लिहिलं होतं, गुप्त मार्ग. आरव म्हणाला, याचा अर्थ या घरात अजून एक लपलेली खोली आहे. आणि इतक्यात भिंतीवर लटकलेलं मोठं घड्याळ 12 वाजल्याचा आवाज करू लागलं. ठण ठण ठण. 12वा ठोका पडताच भिंतीवरचा कपाटासारखा भाग हळूहळू सरकू लागला आणि त्यामागे पूर्ण काळोखात जाणारा एक अरुंद असा रस्ता दिसू लागला. ते तिघेही थिजून त्याच्याकडे पाहत राहिले. त्या गुप्त रस्त्याच्या आत आरवने टॉर्चचा प्रकाश त्या अरुंद मार्गात टाकला. आतमध्ये फक्त काळोख होता आणि ओलसर मातीचा तीव्र वास. सायलीने भीतीने विचारलं, आपण खरंच आत जाणार आहोत? आरव शांतपणे म्हणाला, इतकं सत्य समोर आलंय, आता मागे फिरायचं नाही. तिघेही हळूहळू त्या गुप्त रस्त्यात शिरले. काही पावलं पुढे जाताच मागचा दरवाजा धाडकन बंद झाला. विक्रम घाबरून मागे धावला. सर, दार उघडत नाहीये. आरवने पूर्ण जोर लावला, पण दार हललंसुद्धा नाही. आता त्यांच्या पुढे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मार्गाच्या शेवटी एक छोटी दगडी खोली दिसली. खोलीच्या मध्यभागी जुन्या विटांनी बांधलेली एक विहीर होती. पण त्या विहिरीत पाणी नव्हतं, फक्त काळा कुट्ट अंधार. तेवढ्यात विहिरीतून एका छोट्या मुलीचा आवाज आला, बाबा, मला वाचवा. आरव आणि सायली एकमेकांकडे पाहू लागले. डायरीत लिहिलेलं नाव होतं, अन्वी. सायलीने थरथरत्या आवाजात हाक मारली, अन्वी, तू आहेस का? क्षणभर सर्व शांत झालं आणि अचानक विहिरीतून एक लहानसा पांढरा हात वर आला. विक्रम भीतीने किंचाळला, पण आरवने टॉर्च जवळ नेली. हात क्षणात गायब झाला. त्याचवेळी खोलीच्या भिंतीवर लाल रंगात अक्षरं उमटू लागली. ती माझी आई नाही. सायली घाबरून म्हणाली, म्हणजे पांढऱ्या साडीतील स्त्री अन्वीची आई नाही? अचानक संपूर्ण खोली हादरू लागली. विहिरीतून काळा धूर बाहेर यायला लागला आणि त्या धुरातून हळूहळू एक उंच सावली तयार होऊ लागली. तिचे लाल डोळे होते आणि चेहऱ्यावर भीषण हास्य होते. ती आरवकडे पाहत होती आणि ती आरवकडे पाहत म्हणाली, खूप उशीर झाला आहे. ती सावली हळूहळू आरवकडे सरकत होती. आरवने धाडस करून टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर टाकला, पण टॉर्च अचानक बंद पडली. संपूर्ण गुप्त खोली अंधारात बुडाली. सायली आणि विक्रम घाबरून आरवला हाका मारू लागले, आरव, कुठे आहेस? त्यांना तो दिसत नव्हता. उत्तर आलं नाही. अचानक पुन्हा टॉर्च सुरू झाली, पण आता मात्र आरव तिथे नव्हता. जमिनीवर फक्त त्याचा टॉर्च आणि ते चांदीचं लॉकेट पडलेलं होतं. सायलीचे डोळे विस्फारले. ती घाबरून ओरडली, आरव. तेवढ्यात अंधारातून आरवचा आवाज आला, पण तो अगदी विचित्र होता. सायली, मागे वळू नकोस. सायली भीतीने थिजली. हळूहळू तिच्या मागून कोणाच्या तरी थंड श्वासाची जाणीव झाली आणि त्या क्षणी भिंतीवर रक्तासारख्या लाल अक्षरात एक वाक्य उमटलं, आता तुमच्यातला एक या घराचा कायमचा भाग झाला आहे.
अचानक संपूर्ण बंगला हादरला आणि आणि स्क्रीन काळी पडली. क्रमशः आता पुढे यांच्यासोबत काय होणार आहे हे पाहण्यासाठी भाग 4 लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. जर हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटते, पुढे काय होईल हे नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.